त्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला आलो. रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अवघ्या 4 दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी विराजमान झालेले शिंदे गटाचे शाहिद जंजीरकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला. विशेष म्हणजे मी कोणत्याही दबावाखाली नाही, स्वखुशीनं राजीनामा दिला असं जंजीरकर यांनी स्पष्ट केलं असलं तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळ्याच चर्चांना उधाण आलंय. कारण काही दिवसांपूर्वीच म्हसळा नगरपंचायतीत मोठं सत्तांतर झालं होतं. 17 सदस्यीय सभागृहात शिवसेनेनं 9 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या 10 वर्षापासूनची सत्ता उलथवून टाकली होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शाहिद जंजीरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडगे यांचा पराभव केला आणि हा निकाल खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात होता. मात्र हा विजय फार काळ टिकला नाही. 4च दिवसात जंजीरकर यांनी राजीनामा दिल्यानं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवसेनेतील अंतर्गत दबाव होता का, की राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा राजकीय गणितं जुळवली, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय. दरम्यान सत्तांतरानंतर नगराध्यक्षांच्या दालनातून खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवून त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचे फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक राजकारण आणखी तापलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं व्हीप जारी करत पक्षविरोधी मतदान करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला. आता या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीतच शिंदे गटाला साईडलाईन केलं जातंय का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रायगडमधील हा संघर्ष केवळ म्हसळ्यापुरता मर्यादित नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आता पुढचा नगराध्यक्ष कोण होणार, शिंदे गट पुढे काय भूमिका घेणार आणि तटकरे पुन्हा एकदा राजकीय डाव साधण्यात यशस्वी झाले का, याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागलंय.